अलीकडेच माझे आजोबा मला म्हणाले, बेटा, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आपला बालपण असतो. असा बोलून ते त्यांच्या डायपर मध्ये शी करू लागले. मग मी या गोष्टीवर थोडे लक्ष दिले आणि मला कळले की होय, बालपण खरंच खूप रँडम असतं. बालपणी एकदा सायकलची चेन चढवताना माझा हात त्यात आला, तर मी पळून माझ्या अपंग मित्रालाही घेऊन आलो की त्याचाही हात त्यात यावा. बालपणी मला माझ्या आजीचे चारित्र्य बरोबर वाटत नव्हते, कारण ती मला रोज नवीन तारा दाखवून म्हणायची, तो तुझे आजोबा आहेत. बालपणी मी थोडा भोळा पण होतो. असा फालतू कुणाला बोट करत नव्हतो, नाहीतर मग मी 9 पर्यंतच मोजू शकायचो. एक तर तेव्हा कुणीही येऊन मोजणी विचारत असे, आणि बोट करताना मोजणे किती कठीण असते माहित आहे. बालपणी मी आणि माझा भाऊ नेहमी WWE बघून भांडत होतो, कारण आई वडिलांची भांडणे तेवढी नव्हती. एक तर माझा धाकटा भाऊ बालपणी खूप शांत स्वभावाचा होता. बिचारा शाळेत पण सिनियर्स कडून बुली व्हायचा. हो, तो सिनियर मीच होतो. एकदा मला म्हणाला, भैया, डॉक्टर बनणे हे माझा स्वप्न आहे. तर मी त्याला नीटची पुस्तके आणून दिली. तर आता ते त्याचे वाईट स्वप्न बनले आहे. आता तो डॉक्टर गेम मध्ये पण आजारीच बनतो, आणि मुरव्यात मागेच ते चिंटू पुस्तके वाचत नाहीयेस तू. एकदा बिचारा पलंगावर पडून रडू लागला, तर सगळे म्हणू लागले, काही झाले नाही, मुंगी मेली, मुंगी मेली. मी इथे विचार करतोय, मग अजूनही आपण लोक